तिकडे मराठवाड्यातही अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळतोय। जायकवाडी धरणाचे 16 दरवाजे उघडण्यात आले आहेत। जायकवाडीमधून जवळपास 20,000 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे। मराठवाड्यातही मुसळधार पाऊस कोसळतोय, त्यामुळे संभाजीनगर मधील जायकवाडी धरणाचे 16 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत, तर 20,000 क्युसेकचा विसर्ग या ठिकाणी सुरू आहे। मराठवाड्यात अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळतोय। जायकवाडी धरणाचे तब्बल 16 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। ही दृश्य तुम्ही पाहू शकतात। 16 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत, तर 20,000 क्युसेकचा विसर्ग जायकवाडी धरणातून सुरू आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडून। मोहसिन, मराठवाड्यातही मुसळधार पाऊस कोसळतोय, तर जायकवाडी धरणाचे 16 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। सध्या पावसाची काय स्थिती आहे तिथे? किरण, रात्रीपासून मराठवाड्यातील अनेक भागात जे आहे तर जोरदार पाऊस होताना आपल्याला पाहायला मिळतोय। संभाजीनगरमध्ये देखील असाच पाऊस झाला। अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी घुसलंय। कुठे एका नदीने जे आहे तर आपली मर्यादा जी तिची क्षमता आहे त्यापेक्षा अधिक नदीतून पूर परिस्थिती निर्माण झाली, त्यामुळे गावांमध्ये पाणी घुसलं। तर तिकडे जायकवाडी धरणात देखील मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू झालेली आहे। त्यामुळे आतापर्यंत 16 दरवाजे जे आहे तर उघडण्यात आले होते, मात्र आता काही वेळापूर्वी जी अपडेट आली त्यानुसार 18 दरवाजे आता उघडण्यात आलेले आहे, ज्यात 28,296 क्युसेसने जायकवाडीमध्ये म्हणजेच गोदावरी पात्रात जो आहे तो पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे। आणि जर आज दिवसभर असाच पाऊस सुरू असला किंवा नाशिक किंवा नगर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्यास गोदावरी पात्रातून येणारा जो पाण्याची आवक आहे जायकवाडीत ती वाढू शकते आणि त्यामुळे पुन्हा एकदा जायकवाडी धरणातील जो पाण्याचा विसर्ग आहे तो वाढवला जाऊ शकतो। त्यामुळे एकंदरीत गोदावरी पात्रातील नागरिकांना देखील सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिलेला आहे। आणि जायकवाडी धरणाचे सध्या 18 दरवाजे जे आहेत तर उघडण्यात आलेले आहे आणि जर आवक वाढली तर आणखी काही दरवाजे उघडले जाऊ शकतात। जायकवाडी धरणाचे एकूण 27 दरवाजे आहेत आणि त्यापैकी आता 18 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। किरण, नक्कीच मोहसिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।